मराठी भाषा विभागातर्फे विश्व मराठी संमेलनं घेतली जातात आणि त्या मालिकेमधलं चौथं विश्व मराठी संमेलन नाशिक येथे आज संपन्न होतं आहे। उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि हे 4 दिवस अतिशय भरगच्च असे कार्यक्रम आहेत। हे संमेलन नाशिक या ठिकाणी होतं आहे, याला विशेष महत्त्व आहे, कारण नाशिकला पौराणिक, ऐतिहासिक अशा विविध प्रकारची पार्श्वभूमी आहे, पण त्याहीपेक्षा नाशिकची सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी ही जास्त महत्त्वाची आहे। मराठा विद्या प्रसारक समाज संस्था या नाशिकच्या स्थानिक आयोजक म्हणून भूमिका संपन्न करणाऱ्या अतिशय उत्साही अशा संस्थेनं या विश्व मराठी संमेलनाची जबाबदारी घेतलेली आहे। हा मराठी भाषा विभागाच्या आणि शासनाच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा भाग आहे। मराठी भाषा विभागाची नेहमीच अशी भूमिका आहे की साहित्य, संस्कृती आणि भाषा याच्यावरती प्रेम असणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांना बरोबर घेऊन आमचे विविध उपक्रम आम्ही करत असतो आणि नाशिकच्या या संमेलनाला सर्व मराठी भाषा प्रेमिकांनी अतिशय भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करतो आणि हे संमेलन नेहमीप्रमाणेच अतिशय यशस्वी होणार आहे याची खात्री व्यक्त करतो। नमस्कार। आजपासून नाशिक शहरामध्ये विश्व मराठी संमेलनाला सुरुवात होत आहे। महाराष्ट्र शासन आयोजित मराठी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे हा कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि आपलं नाशिक आणि आपण सर्व नाशिककर या कार्यक्रमाचे यजमान आहोत। त्यामुळे सर्व नाशिककरांनी या कार्यक्रमात येणारे पाहुणे व या कार्यक्रमात महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती, कला यांचं जे प्रदर्शन होणार आहे त्यामध्ये सहभाग घ्यावा आणि येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करावं। सर्वांना परत एकदा माझे जय महाराष्ट्र आणि जय हिंद।